नमस्कार, जय गजानन. तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. नवीन वर्षाची सुरुवात होत आहे, म्हणजे इंग्रजी नवीन वर्षाची सुरुवात होत आहे आणि त्या दिवशी गुरुवार देखील आहे. त्यामुळे या दिवसापासून आपण श्री गजानन महाराजांच्या एका सुंदर सेवेला सुरुवात करू शकतो. ही सेवा आपल्याला संकल्पयुक्त सेवा करायची आहे. या सेवेमध्ये आपल्याला 21 गुरुवारचं व्रत करायचं आहे. हे व्रत कसं करायचं आहे, कुणी करायचं आहे, त्यासोबतच संकल्प कसा घ्यायचा आहे, पूजेची मांडणी करायची की नाही करायची, नियम काय काय आहेत, हे व्रत कुणी कुणासाठी करू शकतो, त्यासोबतच नैवेद्य काय दाखवायचं आहे, उद्यापन कसं करायचं आहे, याबद्दलची सगळी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे. तर सर्वात अगोदर व्रत कुणी करावं? ज्यांच्या जीवनामध्ये खूप अडचणी आहेत, अडचणी संपतच नाही, यश येत नाही, ज्यांचं घर घ्यायचं आहे, घराचं स्वप्न पूर्ण होत नाही, किंवा संतान प्राप्ती होत नाही, किंवा जे नोकरी करतात त्यांना नोकरीमध्ये प्रगती हवी आहे, त्यासाठी तुम्ही हे व्रत करू शकता. किंवा कुणाला नोकरी लागत नाही त्यासाठी तुम्ही व्रत करू शकता. किंवा मुलांच्या शिक्षणामध्ये, नोकरीमध्ये, लग्नामध्ये काही अडचणी येत आहेत, त्यासाठी देखील तुम्ही हे व्रत करू शकता. 21 गुरुवारचं व्रत यामध्ये करायचं आहे. तर 21 गुरुवारचं व्रत करताना अगोदर संकल्प घ्यायचा आहे. तर संकल्प कसा घ्यायचा आहे? 1 जानेवारीला गुरुवार आहे, या दिवसापासून तुम्ही सुरुवात करा. आणि 1 जानेवारी आपण संकल्प घेत असतो, वेगवेगळे संकल्प. जानेवारी महिन्यापासून नवीन वर्ष सुरू झालं की प्रत्येकजण वेगवेगळे संकल्प घेत असतात. जीवनामध्ये खूप अडचणी असतील ना, तर तुम्ही एक वेळ नक्कीच श्री गजानन महाराजांचं 21 गुरुवारचं व्रत करून बघा. तुम्हाला नक्कीच तुमचे जे काही प्रॉब्लेम आहे ते सुटायला मदत होतील. तर व्रत करतावेळी आपल्याला अगोदर संकल्प घ्यायचा आहे. ही संकल्पयुक्त सेवा करायची आहे. तर सकाळी गुरुवारच्या दिवशी 1 तारखेला लवकर उठायचं आहे. ज्यांना व्रत करायचं आहे त्यांना निर्भूत व्हायचं आहे. त्यानंतर महाराजांची जी मूर्ती आहे त्या मूर्तीला अभिषेक करायचा आहे. तुम्ही पंचामृताने अभिषेक करू शकता. दूध, दही, तूप, मध आणि साखर पाण्याने अभिषेक करू शकता. तुमची जी इच्छा असेल दुधाने अभिषेक करू शकता. त्यानंतर महाराजांची मूर्ती स्थानापन्न करून द्यायची. 21 गुरुवारचं व्रत करताना तुम्ही पूजेची मांडणी, तुमची जर का इच्छा असेल तर तुम्ही वेगळी पूजेची मांडणी करू शकता. किंवा तुम्ही देवघरामध्ये देखील, आपल्या श्री गजानन महाराजांची मूर्ती फोटो असतो तर तिथे देखील तुम्ही देवघरामध्येच तुम्ही तशी पूजा करू शकता. जर समजा तुम्हाला वेगळी पूजेची मांडणी करायची असेल तर बाजूला एक चौरंग किंवा पाट घ्या. त्यावरती लाल वस्त्र किंवा पिवळं वस्त्र टाका. महाराजांची मूर्ती असेल तर मूर्तीला अभिषेक करा. फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्या. तुम्ही कलशाची देखील स्थापना करू शकता. कलश अतिशय शुभ असतो, त्यामुळे तुम्ही कलशाची देखील स्थापना करू शकता. कलश स्थापना करायची आहे. आपण जसं कलशाची स्थापना करतो, 5 पानं घेतो विड्याची, त्यानंतर कलशामध्ये पाणी, सुपारी, फूल, अक्षदा, हळदी, कुंकू टाकतो. 1 रुपयाचं नाणं ते नारळ ठेवतो. तर तुम्ही अशी कलशाची स्थापना देखील करू शकता. आणि कलशाची स्थापना जेव्हा तुम्ही कराल, समजा आता गुरुवारी तुम्ही कलशाची स्थापना केली आहे पहिल्या गुरुवारी, त्यानंतर दुसऱ्या दिवशी पूजा समजा तुम्ही उचलून घेतली, परत पुढच्या गुरुवारी तुम्ही तशीच सेम पूजेची मांडणी करा. आणि तो जो नारळ आहे तोच नारळ प्रत्येक वेळी 21 गुरुवारपर्यंत आपल्याला कलशावरती ठेवायचा आहे, म्हणजे नारळ बदलायचा नाही. अशा देखील कमेंट येतात की मग दर गुरुवारी वेगवेगळा नारळ घ्यायचा का? तर नाही, पहिल्या गुरुवारी जो नारळ तुम्ही ठेवला आहे कलशामध्ये तोच नारळ आपल्याला शेवटच्या गुरुवारपर्यंत, म्हणजे 21 गुरुवारपर्यंत आपल्याला ठेवायचा आहे. मग तुम्ही, तुमचं जर का देवघर छोटं असेल तर तुम्ही वेगळी पूजेची मांडणी करा. आणि देवघर जर का मोठं असेल तर तुम्ही तिथेच कलशाची स्थापना करू शकता देवघरामध्ये, आणि तिथेच तुम्ही पूजाही करू शकता. या पूजेमध्ये किंवा या व्रतामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो आहे तो म्हणजे श्री गजानन महाराजांवरचा आपला भाव, आपला विश्वास, आपली श्रद्धा. त्यामुळे अतिशय श्रद्धेने, मनाने, अतिशय महाराजांवरती विश्वास ठेवून एकनिष्ठतेने तुम्ही जर का हे व्रत केलं तर तुम्हाला 21 गुरुवार पूर्ण व्हायच्या आताच तुमची जी काही इच्छा आहे ती पूर्ण झालेली तुम्हाला नक्कीच त्याचे अनुभव येतील. महाराजांच्या कृपेने तुमच्या इच्छा नक्कीच पूर्ण होतील. त्यामुळे श्रद्धा ठेवून महाराजांवरती हे व्रत करा. संकल्प घेताना हातावरती अक्षदा घ्यायचा आहे, फूल घ्यायचं आहे. त्यानंतर अक्षदा म्हणजे तांदूळ घ्यायचा आहे, फूल घ्यायचं आहे. त्यानंतर हळदी कुंकू घ्यायचं आहे. आणि पळीने आपल्या हातावरती पाणी टाकायचं आहे. 2 पळी आपल्या हातावरती पाणी टाकायचं आहे. आणि संकल्प बोलायचा आहे. तुमचं नाव सांगायचं आहे, तुमची अडचण सांगायची आहे, तुम्ही किती दिवस गुरुवारचं व्रत करणार आहात, 21 गुरुवारचं व्रत करणार आहात असं महाराजांना बोलून दाखवायचं आहे. महाराजांना प्रार्थना करायची आहे, विनवणी करायची आहे की माझ्याकडून तुम्ही हे व्रत व्यवस्थित करून घ्या. त्यासोबतच माझी इच्छा देखील पूर्ण करा आणि माझ्यासाठी जे योग्य आहे ते तुम्ही नक्कीच कराल असं देखील महाराजांना सांगा. मंत्र म्हणायचा आहे, गणगण गणात होते. आणि त्यानंतर ते जे पाणी आहे ते तांबण्यामध्ये, म्हणजे कुठल्याही प्लेटमध्ये टाकून द्यायचं आहे. आणि हे पाणी तुम्ही तुळशीला सोडून बाकी कुठल्याही झाडाला टाकू शकता. हा झाला तुमचा संकल्प. आता तुम्ही पहिल्याच दिवशी संकल्प घ्यायचा आहे. दर गुरुवारी संकल्प घ्यायची आपल्याला गरज नाही. पहिल्याच गुरुवारी हा संकल्प घ्यायचा आहे. नंतर दिवसभरामध्ये उपवास करायचा आहे, गुरुवारचं व्रत करायचं आहे. आणि श्री गजानन विजय ग्रंथाचा 1 अध्याय, पहिला अध्याय पहिल्या गुरुवारी वाचायचा आहे. परत दुसरा गुरुवार आला की
दुसऱ्या गुरुवारी दुसरा अध्याय वाचायचा आहे, उपवास करायचा आहे, संकल्प घ्यायचा नाही, परत संकल्प फक्त आपल्याला एक वेळेस घ्यायचा आहे. त्यानंतर तिसऱ्या गुरुवारी तिसरा अध्याय उपवास करायचा आहे, परत चौथ्या गुरुवारी चौथा अध्याय उपवास करायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला सगळे गुरुवारचे व्रत करायचं आहे. म्हणजे 21 गुरुवारपर्यंत असे व्रत करायचं आहे. 21 गुरुवारच्या व्रत करताना आपल्याला 21 अध्याय श्री गजानन विजय ग्रंथाचे वाचायचे आहे. मग तुम्ही उपवास तुमचा दुपारी देखील सोडू शकता, तुमचा अध्याय वाचल्याच्या नंतर, किंवा सायंकाळी तुम्ही सोडू शकता. तुम्ही जसं करता तसं एक वेळ फक्त आपल्याला जेवण करून म्हणजे उपवास आपल्याला करायचा आहे. त्यानंतर अध्याय वाचल्याच्या नंतर गणगण गणात बोते हा मंत्र 108 वेळेस म्हणायचा आहे अध्याय वाचल्याच्या नंतर प्रत्येक गुरुवारी. आणि त्यानंतर आरती करायची आहे. आणि जेव्हा तुम्ही जेवण करणार असाल त्याच्या अगोदर महाराजांना नैवेद्य दाखवायचा आहे. भाकरीचा, वरण भात, भाजी पोळीचा तुम्ही नैवेद्य श्री गजानन महाराजांना दाखवू शकता. असं सलग तुम्ही 21 गुरुवारपर्यंत करायचं आहे. आता हे व्रत कोणी कोणासाठी करू शकतो. जर आता हजबंड वाईफ आहे तर पतीच्या इच्छापूर्तीसाठी पत्नी देखील व्रत करू शकते, किंवा मुलांच्या इच्छापूर्तीसाठी आई देखील व्रत करू शकते. कुणीही कुणासाठी व्रत करू शकतात, त्यामध्ये काही अडचण नाही. त्यामुळे हे गुरुवारचं व्रत तुम्ही नक्की करा. जर समजा मुलीच्या जीवनामध्ये काही अडचणी असतील, त्या सॉल्व्ह होत असतील मुला मुलींच्या जीवनामध्ये, तर आईने केला तरी सुद्धा चालतो, किंवा प्रत्यक्ष त्या मुला मुलींनी केला तरी सुद्धा चालतो. किंवा मॅरिड मुलगी आहे, संतान प्राप्ती होत नाही, तर त्या मुलीने केला तरी सुद्धा चालतो, किंवा तिच्यासाठी आईने केला तरी सुद्धा चालतो. मला एक कमेंट आली होती की माझ्या मुलीला बाळ होत नाही तर त्यासाठी काय करायचं ते सांगा. तर मी त्यांना 21 गुरुवारचं व्रत सांगितलं होतं. आणि तुम्हाला खरंच सांगते, त्यांनी रिप्लाय दिला होता मला त्या कमेंटवरती नंतर, की म्हणजे त्यांनी मुलीच्या आईने हे व्रत केलं, तर त्यासाठी त्यांनी 21 गुरुवारचं व्रत करायचं त्यांनी संकल्प घेतला. आणि 8-9 गुरुवार झाले तर त्यांच्या मुलीला कन्सिव्ह झालं, म्हणजे त्यांची मुलगी प्रेग्नेंट राहिली. एवढं फास्ट आपल्याला या व्रताचं आउटपुट मिळते. त्यामुळे श्री गजानन महाराजांचं तुम्ही हे व्रत नक्की करा. फक्त आपला भाव, आपली श्रद्धा तेवढी हवी. निष्ठापूर्वक जर का तुम्ही हे व्रत केलं तर नक्कीच तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणीमध्ये तुम्हाला रिलीफ मिळेल, तुमच्या अडचणी सुटायला लागतील. आणि महाराज हे कृपा करतात. महाराज त्यांच्या भक्तांवरती कृपा करतात. महाराजांना त्यांचे भक्त हे अतिशय प्रिय असतात. त्यामुळे तुम्ही आवर्जून श्री गजानन महाराजांचे 21 गुरुवारचं व्रत करा. त्यानंतर नियम काय काय आहेत ते सांगते, की नियम अतिशय साधे सोपे आहेत. आपल्याला 21 गुरुवारचं व्रत संपेपर्यंत नॉनव्हेज खायचं नाही. म्हणजे आता प्रत्येक महिन्यात जर का आपण पकडले की 4 गुरुवार येतात किंवा 5 गुरुवार येतात, एक 3.5-4 महिन्यामध्ये 21 गुरुवारचं व्रत पूर्ण होते. तर तोपर्यंत नॉनव्हेज खायचं नाही. जे खात असतील त्यांच्यासाठी सांगते. तर आपण जेव्हाही श्री गजानन विजय ग्रंथाचा एक अध्याय वाचू, त्यानंतर गणगण गणात होते हा मंत्र 108 वेळेस म्हणायचा आहे. तेव्हा आपला अध्याय वाचून होईल, गणगण गणात होते हा मंत्र होईल. त्यानंतर श्री गजानन महाराजांची आरती करायची आहे. श्री गजानन महाराजांचं पारायण करायला किंवा व्रत करायला काहीही नियम नाहीत. अतिशय साधे सोपे नियम आहेत. नॉनव्हेज तर खायचंच नसते. आपण कुठल्याही जेव्हा आपण देवाची पूजा करतो किंवा आपण कुठला तरी संकल्पयुक्त सेवा करतो त्यामध्ये नॉनव्हेज खायचंच नसते. तर हा एक साधा सोपा नियम आहे, तो पाळायचा आहे. कमेंट अशा येतात की 21 गुरुवारचं व्रत करताना फक्त गुरुवारीच नॉनव्हेज खायचं नाही, की 21 गुरुवारचं व्रत पूर्ण होईपर्यंत नॉनव्हेज खायचं नाही. तर पूर्ण आपलं जो व्रत आहे, आपण जी संकल्पयुक्त सेवा करत आहोत ती पूर्ण होईपर्यंत नॉनव्हेज हे खायचं नसते. कारण की तुम्ही संकल्पयुक्त सेवा करत आहात, त्यामुळे थोडासा त्याग तर करावाच लागणार आहे. म्हणजे जे नॉनव्हेज खातात त्यांच्यासाठी सांगते. जे खात नाही तर खूप चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. परंतु जे खात असतील त्यांनी व्रत पूर्ण होईपर्यंत खाऊ नका. तुमचा संकल्प पूर्ण होईपर्यंत खाऊ नका. उद्यापन कसं करायचं आहे? उद्यापन अतिशय साधं सोपं आहे. उद्यापन करायचंही काही खूप असं नाही की खूप असं उद्यापन करावे लागेल. ज्या दिवशी तुमचा संकल्प पूर्ण होईल, म्हणजे तसं तर तुम्हाला अतिशय श्रद्धेने मनोभावी जर का तुम्ही व्रत केलं तर तुम्हाला तुमचं 21 गुरुवार व्हायच्या आतच तुम्हाला अनुभूती श्री गजानन महाराज देतील. परंतु आता झालं नाही, समजा काही कारणामुळे, काही समजा आता त्यामध्ये आपले कर्म असतात, आपलं प्रारब्ध असतं, त्यामुळे जर का समजा झालं नाहीच तर हताश व्हायचं नाही, निराश व्हायचं नाही. महाराजांवरची जी श्रद्धा आहे ती ढळू द्यायची नाही. कदाचित तुमचं 21 गुरुवारचं व्रत पूर्ण झाल्याच्या नंतर एखाद्या महिन्यानंतर तुम्हाला खूप छान आणि सुंदर अनुभव श्री गजानन महाराज देतील. त्यामुळे तुम्ही तुमचं जे व्रत आहे ते पूर्ण होईपर्यंत बिलकुल महाराजांच्या वरती विश्वास जो आहे तो सोडायचा नाही. महाराजांना मनोमन प्रार्थना करायची आहे. त्यानंतर उद्यापन कसं करायचं आहे? तर उद्यापन करताना तुम्ही जसं तुमचं दर गुरुवारी तुम्ही करता तसंच करायचं आहे, ॲज इट इज करायचं आहे. शेवटच्या गुरुवारी म्हणजे 21व्या गुरुवारी तुम्हाला 21वा अध्याय श्री गजानन विजय ग्रंथामधला वाचायचा आहे.
हा अध्याय तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही वाचू शकता, म्हणजे दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल त्यावेळी तुम्ही वाचू शकता. तुम्ही सकाळी ब्रह्ममुहूर्तापासून तर संध्याकाळी 9च्या आत तुम्ही कधी वाचू शकता. समजा आता कोणी लेडीज आहेत त्यांना व्रत करायचं आहे किंवा जे जेंट्स आहेत त्यांना देखील व्रत करायचं आहे, ते वर्किंग आहेत, तर मग तुम्ही तुमच्या सोयीनुसार तुम्ही अध्याय वाचा, महाराजांना नैवेद्य दाखवा आणि त्यानंतर तुम्ही तुमचा उपवास सोडू शकता. तर उद्यापन करताना 21व्या गुरुवारी तुम्ही 21वा अध्याय वाचायचा आहे. त्यानंतर महाराजांना नैवेद्य दाखवायचा आहे. नैवेद्यामध्ये तुम्ही वरण भात, भाजी पोळी, पिठलं, भाकरी, ठेचा, कांदा, महाराजांना ज्या गोष्टी आवडतात त्या जिलेबी देखील महाराजांना आवडते किंवा कुठलाही एक गोड पदार्थ तुम्ही आरती झाल्याच्या नंतर महाराजांना नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यानंतर मग तुम्ही तुमचा जो उपवास आहे तो सोडायचा आहे. असं तुमचं 21 गुरुवारचं व्रत हे पूर्ण होणार आहे. व्रत करताना कधी एक गोष्ट लक्षात ठेवा की महाराजांवरचा जो विश्वास आहे, जी श्रद्धा आहे ती ढळू द्यायची नाही. प्रत्येक वेळी पॉझिटिव्ह विचार करायचा की महाराज माझ्या अडचणीमध्ये मला सोबत करत आहेत, माझी अडचण ही हळूहळू दूर होत आहे, असा जर का तुम्ही विचार केला, असा भाव जर का महाराजांच्या बद्दल ठेवला तर नक्कीच आपलं जे 21 गुरुवारचं जे व्रत आहे ते पूर्ण होईल आणि महाराज त्यामध्ये यश देखील देतील. नक्कीच त्यामध्ये महाराज अनुभव देतील, महाराज अनुभूती देतील. त्यामुळे तुम्ही 21 गुरुवारचं व्रत करा. तुमच्या ज्या काही अडचणी असतील त्या अडचणीसाठी तुम्ही संकल्पयुक्त सेवा ही करा. संकल्पयुक्त सेवा ही आपल्याला ही करायची आहे. संकल्प करणे खूप महत्त्वाचं आहे, त्यामुळे संकल्प घेऊनच तुम्ही ही सेवा करा. 1 तारीख आहे, गुरुवार आहे आणि अतिशय शुभ वार आहे, त्यामुळे तुम्ही 1 तारखेपासून तुमच्या व्रताला नक्की सुरुवात करा आणि जेव्हा तुम्हाला तुमच्या जे काही प्रॉब्लेम आहेत ते सुटायला मदत होईल श्री गजानन महाराजांच्या कृपेने. त्यानंतर व्हिडिओच्या खाली तुम्ही कमेंट नक्की करा, कारण की तुम्ही जर का काही कमेंट केलं तर अजून लोकांना त्यामध्ये प्रेरणा मिळते आणि अजून लोक श्री गजानन महाराजांचं 21 गुरुवारचं व्रत करायला लागतील. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय गजानन. धन्यवाद.